नमस्कार मित्रांनो, जेनी फॉल फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज सुट्टी होती म्हणून म्हटलं रानात जरा फिरून येऊया. बघू आता. हे जे समोर पडक्या इमारती दिसतात त्या पहिलं कुक्कुटपालन होतं. कुक्कुट केंद्र म्हणायचो आम्ही. एक 2-3 इमारती होत्या. एक आहे आणि समोर एक आहे. पूर्ण जंगल तयार झालं आहे आतमध्ये. सालुंकी पक्षी पूर्ण रान तयार झालंय. याला आमच्याकडे आईन म्हणतात. इकडे जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा बैल घेऊन यायचो. आता काही कोणाकडे बैल झालेले नाहीत, त्यामुळे काय रानात बैल घेऊन येण्याचा काही विषयच येत नाही. हे बघा, खूप जुन्या ह्याच्यावरची लोखंड वगैरे होती, पत्रे वगैरे होते, जे लोकांनी चोरून नेला नाही. त्या गावातले लोक कसे असतात माहिती, तसं नेला नाही. त्याचं पण काय हे नाही, कारण ते काय पडूनच होतं. टीव्ही पक्षी बघा समोर. दादा उन्हाचा तडका खूप आहे. जून महिना संपत आलाय तरी अजूनही पावसाचा काय पत्ता नाही. इथे आम्ही पहिले बैल घरी न्यायचो ना, इथे पाणी पाजत न्यायचो. ही चिरेखाना आहे. याच्यात दिवाळीपर्यंत पाणी साचून असतं. हे आता कमी पाणी आहे, पावसाला तर पूर्ण भरलेलं असतं. आणि इथे कुक्कुट केंद्रासाठी पाण्याची व्यवस्थेसाठी इथे ही विहीर आहे. त्या विहिरीला पाणी पण चांगलं आहे. जिवंत विहीर म्हणतात ना, त्या टाईपमध्ये, सुकी नाही. भरलेले आहे पूर्ण. झाडं वगैरे रुजून आले त्याच्यात. लोकांनी पेरून ठेवला नाही आहे भात, पण पावसाचा काय अजून पत्ता नाही. त्यामुळं जी रोपं वरती रुजून आलेली आहेत ती पण करपत चाललीत. काही लोक तर हांड्याने पाणी भरून शिपतात ही रोपं. यंदा अधिक मास आल्यामुळं पाऊस पण लांबणीवर गेलेला आहे. इकडे पावसातून बैल राखायला मजा यायची. आम्ही तरी 7-8 जणांचे बैल एकत्र असायचे आणि तसेच बैल कातलावर सोडून भटकंती करत राहायच्या, कुर्ल्या पकडायच्या वगैरे वगैरे. आता आपण जातोय तिकडेच,
सातीमल्या म्हणतात त्याला. तिकडे कातलावर टाक्यातून कुर्ले असतात. म्हटलं जाऊन जरा बघूया. 2-3 दिवसांनी कोणाला तरी घेऊन येऊन त्या कुर्ल्या करावायच्या. म्हटलं आधी बिलं तरी बघून येऊया आहेत काय शिल्लक. की बघा, ही डुकरांनी सर्व माती ही केलेली. डुकर माती खणून टाकतात. ही बघा, ही जिंदाल कंपनीची पाईपलाईन आणि ती समोर MIDC आहे. बावनदीवरील धरणावरून जे पाणी येतं ना, ते त्या MIDC मध्ये टाकींमध्ये जमा करून शुद्ध करून मग जिंदाल कंपनीमध्ये पुढे पाठवतात. हे बघा, लोकांनी पाण्यासाठी भांडी जमा करून ठेवलेली आहेत शिंपण्यासाठी. टिटवी ओरडते सारखी. बघा, मी तुम्हाला टाकी दाखवतो. पुरले असतात ना, ती टाकी दाखवतो. पण ती बहुतेकची टाकी बुजलेली आहेत मातीने. बघा, अशा टाक्यांमध्ये पुरले असतात. हे बघा, ही बिल दिसते ना, अशा. जेव्हा ही टाकी पाण्याने पूर्ण भरतात ना, तेव्हा ज्या कुर्ल्या बिलात असतात त्या बाहेर येतात. बघा, याला खाली म्हणतात भात जोडणीसाठी किंवा भात उन्हाळचं आडव्या करून ठेवतात ना, त्यासाठी खाली. दिवाळीच्या वगैरे टायमिंगला भात सोडून घेतात. मग बघा, तर काकडी, दोडके वगैरे असे रोपं लावतात. ते बघा, कारंदे वगैरे अशी. बरीच वर्ष आलो मी इकडे आलेलो नाही आहे. जेव्हा मी हायस्कूलला होतो ना, त्यावेळेला बैल घेऊन यायचो. पण आता इकडे काही येणं होत नाही. आणि ह्या ज्या भागात आता आपण उभे आहोत ना, ह्या भागाला सातीमल्या म्हणतात. का म्हणतात माहिती नाही, पण पूर्वी असं आजोबा पणजोबा यांच्या काळापासून ती नावं पडलेली आहेत. हे नवीन खलं पाडलेले आहेत म्हणतात. हे पहिलं नव्हतं इथे. इथे पालेभाजी पण रुजायला रुजलेली दिसते. बघा, पालेभाजी. हे बघा, भात पूर्णपणे सुकलं आहे. काय नाही, ही लावणीच्या वेळी जेव्हा लोकांना आरामासाठी दुपारचं म्हणून झोपडे बांधून ठेवतात काही काही लोक. इथं पण एक वाटेवर होतं कुठेतरी, बरेच वर्ष न आल्यामुळे काय आता या जाळीतून भरपूर बिलं असतात. हे बघा, एक बिल. हे बघा, याच्यात कोरले आहे. बाहेर होती पण गेली आतमध्ये. अशी बिलं असतात, पण ती शोधायला लागतात खूप. सहजासहजी सापडत नाहीत, कारण त्याच्यावर दगड वगैरे ठेवलेले असतात.
ते काय पण ते बुजलेलं आहे. पहिली भरपूर बिलं होती पण ती इथे एक टाका आहे हे बघा. ही अशी बिलं असतात आणि ह्याच्यातून हमखास कुर्ल्या असतात म्हणजे असतातच. हे बघा केवढे टाका आहे ते. हे बघा हां याच्यात मोठं खेकड आहे. बाहेर होतं इथून आतमध्ये गेलेलं आहे आता. कुर्ल्या मिळतात पण ते पाणी पाहिजे. पाणी असेल तर गरवायला बरं वाटतं. ते जंगल झाल्यामुळे काय आता पहिले कसं गवत ओढायचे ना त्यामुळं एवढी घाण नसायची. आता कोणी गवत ओढत नाहीत त्यामुळं काहीच दिसत नाही. हे बघा या टाक्यांमधून हमखास असतात. बघूया अजून कुठे दिसतात काय. हे किती बिल आहे. हे अशी भरपूर बिलं असतात पण ती पावसालची शोधायला हवीत. पण यातून एक भीती असते. ह्या अशा बिलांमधून फुरशीसुद्धा असतात. फुरशी जाऊन बसलेली असतात ह्या बिलांमधून. त्यामुळे डायरेक्ट हात घालणं पण धोक्याचं असतं. इकडे खाली असतील पण नको जायला. आपण इकडेच बघू. वरतीच बघू कुठे दिसली तर ठीक आहे तर मग जाऊ. इकडे कसं एकट्याला यायला खूप भीती वाटते. पूर्ण जंगलच आहे ना त्यामुळे. आमच्याकडे ह्यांना टाकी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही. ह्या अशा भागांमध्ये खूप बिले असतात. हे बघा अशी खूप बिले असतात पण ती शोधायला हवीत.
एक होतं चोनला गेलाय. तरी कुठेतरी होतं. हे बघा, ठीक आहे. बघू अजून कुठे सापडतात का बघू. हे अशी बिलं चोनलेली असतात दगडाने. हे बघा, आतमध्ये खेकड्या असतात पण त्यांना बाहेर यायला चान्स मिळत नाहीत. मग वरती दगड चपल्यामुळं. हे बघा, चला मग मित्रांनो आपण निघूयात. मग तरी पण जाता जाता कुठे अशी दिसली बिलं तर बघूयात. मागाशी आलो त्या वाटेने नाही जायचं आहे, दुसऱ्या वाटेने जायचं आहे. त्यामुळे त्या वाटेने कुठे काय दिसतात का बघूया. बघा टाकी कशी आहेत. असं रानात फिरायचं म्हटल्यावर खूप मजा वाटते. दम लागतो फिरायला पण मजा पण तेवढीच येते फिरताना. सोबत कोण असेल तर काय वाटत नाही मग. सो अशा वेळी सोबत कोणीतरी पाहिजे टाईमपासला. ह्या मळ्या आहेत ना शेतीच्या, ह्या शेतीच्या मळ्या जी उंदरांनी बिलं पाडलेली असतात ना, त्या बिलातून पण पावसाच्या कुर्ल्या येऊन थांबतात. त्या ज्या कातलावरच्या बिलातून असतात ना त्या मग पिल्लं द्यायला वरती येतात. अशी ह्या मळ्यातून पाणी साचलेलं असतं ना, मग त्या मळ्यातून पिल्लं द्यायला येतात. हे जाळीतून जे आतमध्ये कातल असतात ना आतमध्ये, त्यातून पण असतात. पण ते जाळी वाढल्यामुळं आतमध्ये शिरायला मिळत नाही. ही कातल भरपूर आहेत ना. इकडच्या जमीन विकलानी गडगे घातलानी, त्यामुळं काय दुसऱ्यांच्या कंपाऊंडमध्ये शिरता येत नाही. कारण त्या जमिनी विकत घेतलेल्या आहेत लोकांनी. आपल्या गावच्याच लोकांच्या कंपाऊंडमधून फिरायला काय हरकत नसते, कोणी कोणाला अडवत नसतं. पण जे विकत घेतलेल्या जागा आहेत ते लोक काही ना काहीतरी बोलतात. मग अशी टाकी होती पहिली, पण ही टाकी बुजली गेलेली आहेत बहुतेकशी. तरी सध्या कुठे बिल्ले दिसलेले नाहीत. त्या साईडला भरपूर दिसली होती पण इकडे नाही दिसत आहेत. बघा हे किती बिल आहे. आणि खेकडा आहे बहुतेक याच्यात. अशी बिलं पाहिजेत मोठी. बिल मोठं असेल तर खेकडा पण तेवढाच मोठा असण्याची शक्यता आहे. बघा हे एक बिल आहे. कातलावरचे खेकडे कसे, जसा पाऊस थांबतो तसा खाली उतरत नाही. पर्यायातले खेकडे कुर्ल्या जशा उतरतात जसा पाऊस थांबतो, तशा कातलावरच्या कुर्ल्या नाही उतरत, त्या बिलातून थांबतात. त्यामुळे ह्या कुर्ल्या जास्त मोठ्या असतात.
इकडे वरती जायला भेटणार नाही. हे बघ, हे अशी बिलं असतात ना, हे बघा टाक्याला बिलं कशी आहेत, अशा बिलांमधून भेटतातच. हे इथे कोणतरी झोपडं बांधलं होतं बहुतेक. गेल्या वर्षी लादी पण बसवलेली दिसते. इकडे ज्या खण्या आहेत ना चिऱ्याच्या, त्यातून पण कुर्ल्या असतात पावसाळच्या. हे बघा इकडे खणी, ही अशा खणी, त्यातून पण पावसाळच्या कुर्ल्या असतात. किती खोल आहे ती. ही जाळ बघा कशी पसरली कातलावर. हे जे मल्याचे बांध आहे ना, हा यातून पण कोरले असतात. हे बिलं दिसतात ना पावसाळच्या, ज्या मोठ्या कोरल्या पिल्लं द्यायला येतात ना, पिल्लं सोडून गेल्या की पिल्लं जी मोठी होतात ती या अशा बांधातून थांबतात. आणि इकडे पण खणे आहेत त्यातल्या. भरपूर खणे आहेत त्यातल्या इकडे. ह्या बघा, ह्या इकडे खनिज आहेत चिऱ्याच्या. चला तर मित्रांनो, मग परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तिथपर्यंत निरोप घेऊया. गिनी फॉल फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करता आला तर शेअर करा. धन्यवाद.